तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे, परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं. त्याचं कारण असे की त्यांच्या एक 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एक 4-5 चौकशा होणं गरजेचं आहे. पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता. हे खरं आहे का? ही SITनं CIDनं ही चौकशी करावी. 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या, ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का, ही पण CIDकडून SITकडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं आहे. चौथं असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का, तर केला होता 100% हे चौकशीत घ्या. कारण त्यांनी